म्हणू लागतो, "मग केस सॉल्व्ह झाली का?" त्यावर आता मंजू म्हणू लागते, "होय, केस पण सॉल्व्ह झाली आणि आरोपी पण मिळाला आहे. मी ना त्या आरोपीला रंगेहात पकडलंय बघ सध्या." तर इकडे मंजू विचारते, "ते सगळं सोड, मला सांग तू पोलीस स्टेशनला का गेला होतास?" त्यावर आता सत्या म्हणतो, "मी ते पप्प्याला भेटायला गेलो होतो." तर मंजू म्हणते, "मग भेटलास का पप्प्याला?" त्यावर आता सत्या म्हणतो, "हो, भेटलो ना." त्यानंतर आता सत्या मंजूला बसायला सांगतो गाडीवर आणि दोघेजण आता तिथून निघून पुढे जातात. तर आता सत्या आणि मंजूला गाडीवरून बोलत पुढे जात असताना इकडे मंजूची आत्या बघते आणि मंजूची आत्या लगेच त्या काउन्सलर मॅडमांना फोन लावते आणि तिला सांगते की मंजू आणि सत्या एकाच गाडीवरून आता तिकडे येत आहेत. आता तुम्हीच काहीतरी करा असं म्हणून ती फोन ठेवते आणि मनातल्या मनात म्हणू लागते, "सत्य आणि मंजू, तुम्ही घरी पोचायच्या आत तुमच्या रस्त्यामध्ये मी एक मोठा दगड टाकणार आहे. बघाच मी काय करते." आता पुढच्या सीनमध्ये इकडे मंजू आणि सत्या आता गाडीवरून इकडे घरी जात असतात. तर इकडे सत्य आता मनातल्या मनात म्हणत असतो, "मी वाघमाऱ्यांना आता माझ्या मनातलं सगळं सांगून टाकू का? हीच वेळ आहे सत्या, आता सांगितलं नाहीस तर कधी सांगणार?" "नाही, नको सत्या, आता लगेच सांगायला नको. आधी त्यांच्या मनात काय आहे याचा अंदाज घ्यायला पाहिजे. उगाच मी बोलायचो आणि आमच्यातली मैत्री तुटायची." तर आता सत्या मनातल्या मनात हा विचार करत असतो. त्यावर सत्या एकदम मंजूला म्हणतो, "वाघमारे, मी एक तुम्हाला विचारतो, मला सजेशन द्याल का तुम्ही?" "नाही, सल्ला तुमचा मला नको आहे. माझा एक मित्र आहे आणि त्याला जरा सल्ला पाहिजे आहे." त्यावर आता मंजू म्हणते, "काय सल्ला पाहिजे आहे?" त्यावर आता सत्या म्हणू लागतो, "तो माझा मित्र आहे ना, त्याची एक मैत्रीण आहे आणि त्यांची एकदम चांगली मैत्री आहे बघा आणि तो त्या मैत्रिणीच्या प्रेमामध्ये पडलाय. पण आता त्याला अशी भीती वाटत आहे की तिला जर त्याने जर सांगितलं की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तिच्या मैत्रिणीला जर वाईट वाटलं आणि त्यांच्यातली मैत्री तुटेल असं त्याला भीती वाटत आहे." आता सत्या हा आता मुद्दामूनच दुसऱ्या मित्राचं नाव घेऊन तो मंजूला विचारत असतो. पण मंजूला मात्र आता पक्की खात्री झालेली असते की सत्या हा तिच्या मित्राचं म्हणून सांगत आहे, पण हा स्वतःबद्दलच सांगत आहे. मंजूला आता कळून चुकलेलं असतं. मंजू हसत हसत इकडे मागे आता एकदम बोलू लागते, "हे बघ सत्या, मला तर असं वाटतंय ना की तुझ्या त्या मित्रानं डायरेक्ट त्या मैत्रिणीशी एकदम बोलून मोकळं व्हावं आणि त्याच्या मनात जे काही आहे ना ते सगळं त्या मैत्रिणीला सांगून टाकावं." तर आता मंजूचं हे बोलणं ऐकल्यानंतर इकडे सत्यामध्ये जरा डेअरिंग येते आणि सत्या एकदम गाडी बाजूला थांबवतो आणि मंजूला म्हणतो, "वाघमारे, जरा उतरा ना, काम आहे." असं म्हणून तो आता गाडीवरून उतरतो. मंजू पण खाली उतरते आणि सत्या तर थोडा मंजूजवळ येतो आणि म्हणू लागतो, "हे बघा वाघमारे, आपण ना चांगले मित्र आहोत आणि किती दिवस झाले आपण चांगले मित्र आहोत ना आणि आता तर आपली मैत्री एकदम वाढली आहे." मग आता पुढे तो असं बोलतच असतो. तेवढ्यातच एकदम तिथे देवयानी दिनकर म्हणजे ती काउन्सिलर मॅडम तिथे येते आणि एकदम ती सत्य आणि मंजूवर दोघांवर ओरडू लागते, "हे तुमच्या दोघांचं काय चाललंय? मी तुम्हाला किती वेळा सांगितले की तुम्ही एकत्र राहायचं नाही म्हणून आणि हे तुम्ही दोघं काय करत आहात?" देवयानी दिनकर म्हणजे ती काउन्सिलर तिथे येते आणि ती सत्य आणि मंजूला आता जोरजोरात ओरडू लागते, "तुम्ही तर दोघे गाडीवरून एकत्र फिरताय आणि रस्त्यामध्ये थांबून चक्क गप्पा मारताय. तुम्हाला कळत नाही का? आणि तुम्हाला जर हे नियम कळत नसतील तर कशाला तुम्ही कोर्टाची वेळ वाया घालवताय? हे बघा, कसं आहे ना, कोर्टाकडून घटस्फोटासाठी लवकर तारीख मिळत नसते, पण तरीही मी तुम्हाला मिळवून दिली आहे, पण तुम्ही असं वागताय." तर इकडे सत्य म्हणत असतो, "ओ मॅडम, तसं काही नाही. या घरी चालल्या होत्या त्यामुळे मी फक्त त्यांना घरी सोडत होतो." तर इकडे दिनकर मॅडम एकदम ओरडून जातात. म्हणतात, "तू ना काहीही कारणं देऊ नकोस. घरी सोडणार आहे, हे सोडणार आहे, ते सोडणार आहे. तू ना असली काहीही कारणं देत जाऊ नकोस बघ. तिला काय स्वतः जाता येत नाही का? जाईल ना तिची ती." तर इकडे देवयानी म्हणू लागते, "तुम्ही दोघं असं ऐकणार नाही. आता मला ना काहीतरी करावं लागेल." तर इकडे मंजू म्हणू लागते, "अहो मॅडम, ऐका ना, तसं काहीच नाही आहे." त्यावर आता देवयानी म्हणू लागते, "असं काही नाही आहे. आता ना तुम्ही एक काम करा. तुम्ही ना आता सरळ घरी चला. मी हे सगळं मम्मी साहेबांना सांगते." असं म्हणून ती आता मंजूला एकदम घेते
हाताला पकडते आणि घेऊन रिक्षामध्ये बसून ती निघून जाते. तर इकडे सत्या पण आता त्याच्या गाडीवरती बसून इकडे घरी येऊ लागतो. त्यानंतर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहतो, इकडे मंजूची आत्या ही विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे आत्तोबा येतो आणि विचारू लागतो की काय झालंय, तू अशी विचार करत का बसली आहेस? त्यावर आता मंजूची आत्या म्हणू लागते, आता ना मंजूचा डिवोर्स होणार आहे आणि त्यानंतर आपण डिजाचं तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. मी त्याचाच विचार करत आहे की आता सगळी लग्नाची तयारी वगैरे कशी करायची, आपल्याकडे तर तेवढे पैसे नाही आहेत. त्यावर आता आत्तोबा म्हणू लागतो, हे तुझं डोकं आहे ना, जरा हे न विचार करत जा. मी तुला म्हटलं होतं ना की सत्याकडून आपण पोटगी मागून घ्यायची आणि त्याच पोटगीने आपण डिजाचं लग्न करायचं. तर इकडे आत्तोबाची आयडिया ऐकून इकडे आत्या खूपच खुश होते. ती आता म्हणू लागते, कधी कधी ना तुम्ही ना खूप चांगला विचार करता बघा. होय, तुम्ही ना बरोबर बोलताय बघा. असं म्हणून आता दोघेही नाचत असतात. तेवढ्यातच तिथे डीजे येतो आणि डीजे विचारतो की काय झाले नेमकं, तुम्ही एवढं खुश का आहात आणि असं नाचताय का? त्यावर आता आत्तोबा म्हणू लागतो, तुझ्या लग्नाचा ना विषय चालू आहे. आता सत्याचा मंजूचा डिवोर्स होणार आहे आणि मग तुझं आणि मंजूचं लग्न होणार आहे. तर इकडे होय का? डीजा म्हणतो आणि तो पण नाचू लागतो आणि तो आता मनातल्या मनात म्हणू लागतो, माझे आई बाबा ना किती भोळे आहेत बघा. तिकडे सत्यदादा डिवोर्स होऊच देणार नाही आहे आणि ही इकडे माझ्या लग्नाची आणि मंजूच्या लग्नाची तयारी यांनी केली आहे. किती भाबडे आहेत बघा माझे आई बाबा, असं तो मनातल्या मनात म्हणू लागतो आणि तो पण जोरजोरात नाचू लागतो. त्यानंतर पुढच्या सीनमध्ये इकडे मम्मी साहेब आणि कवी आता बोलत असतात आणि आता आपण पुढे काय प्लॅन करायचा आणि सत्य आणि मंजूवर कसं लक्ष ठेवायचं, त्यांच्यात कशी भांडणं होतील आणि पुरावे कसे शोधायचे, यावरच ते आता बोलत बसलेले असतात. तेवढ्यातच तेथे देवी आणि दिनकर मॅडम मंजूला पकडून एकदम घेऊन येते आणि ती मम्मी साहेबला आता जाब विचारू लागते. तर इकडे दिनकर मॅडम ओरडत ओरडत येते आणि मम्मीला म्हणू लागते, मायाताई, मी तुम्हाला सांगितलं होतं, यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं, तुम्ही ना हे काय करताय? हे दोघे ना एकत्र होते, दोघे मस्तपैकी गप्पा मारत रस्त्याच्या मध्येच उभे होते. मी त्यांना रंगेहात पकडलंय बघा. साधी तुम्हाला एक जबाबदारी दिली होती, ती पण तुम्हाला नीट पाहता येत नाही का? तर इकडे मम्मी म्हणू लागते, मॅडम मी ना माझ्या लेकाची गॅरंटी देते, तो गेला नसेल पण याच बाईने त्याला फूस लावली असेल आणि त्यामुळेच तो तिकडे मदत करायला गेला असेल. माझा मुलगा ना मदत करायला, सगळ्यांच्याच मदत करायला पुढे पुढे करत असतो. त्यावर देवयानी म्हणू लागते की तुमच्या मुलगा तुमचा लहान आहे का? तुमच्या मुलाला कळत नाही का? कोर्टाचे काय नियम आहेत, मी त्यांना काय सांगितलं आहे, त्यांना काय ताकीद दिली आहे. तर आता इकडे सगळेजण बोलत असतात. तेवढ्यातच तिथे सत्य येतो. तर ती बाई म्हणू लागते, घ्या मम्मी साहेब, आला बघा तुमचा मुलगा, आता तुम्हीच याला जाब विचारा. त्यावर आता मम्मी सत्याला म्हणू लागते, काय रे सत्या, काय सुरू आहे रे तुमचं? बघ तुझ्यामुळे मला मॅडमांचं किती बोलणं ऐकून घ्यावं लागतंय. तू कशाला या नेबळटला घेऊन फिरत असतोस? तर इकडे मम्मी म्हणत असते, मॅडम तुम्हीच सांगा, आता घराच्या बाहेर असल्यावर मी त्यांच्याकडे कसं लक्ष द्यायचं? एक घरात असलं तर ठीक आहे ना, मी लक्ष देऊ शकते, पण आता घराच्या बाहेर असलं तर मी कसं लक्ष द्यायचं? त्यावर आता देवयानी म्हणू लागते, मला एक सांगा तुम्ही, तुम्हाला जर नीट लक्ष द्यायचं नसेल तर मी कोर्टाला सांगून यांचं पिटिशन बंदच करते, कॅन्सलच करून टाकते, रद्दच करून टाकते, चालेल ना तुम्हाला मायाताई? असं ती आता मम्मी साहेबला विचारू लागते. तर इकडे सत्याला आणि मंजूला मनामध्ये आनंद झालेला असतो. दोघे आता काहीच बोलत नसतात. देवयानी दोघांना विचारते, तुम्हा दोघांना काय झाले? तुम्हाला दोघांना समजत नाही का? मला ना तुम्ही एक सांगा, तुमच्या दोघांचा विचार तर बदलला नाही ना? तुम्ही दोघे एकमेकाच्या प्रेमात तर पडला नाही ना? तर इकडे मम्मी साहेब मंजूला विचारते, ए नेबळट, खरं खरं सांग, तू माझ्या लेकाच्या प्रेमात तर पडली नाहीस ना? मला माहिती आहे माझं लेकरू तर तुझ्या प्रेमात कधीच पडणार नाही. तू पडली आहेस का त्याच्या प्रेमात? इकडे सत्या मनातल्या मनात म्हणू लागतो. आता मम्मीला पण असं वाटते की ह्या वाघमारे पण माझ्या प्रेमात पडले आहेत, पण इथे काय झाले, मीच वाघमारेंच्या प्रेमात पडलोय. तर इकडे मम्मी साहेब मंजूला तर जाब विचारत असते, कशाला तू फिरत होतीस त्याच्याबरोबर? सरळ सांग ना मला, काय आहे नेमकं?
तर इकडे मंजू आता म्हणू लागते, मी तिकडे जातच होते आणि मध्येच रस्त्याच्या मध्येच आमची भेट झाली. आम्ही दोघे मुद्दामून भेटलो नाही. तर इकडे देवयानी म्हणू लागते, मायाताई तुम्ही एक लक्षात ठेवा, बघा या दोघांचं जर असंच काहीतरी चालू राहिलं ना तर कोर्टाकडून ही पिटिशन रद्द करावी लागेल. तर इकडे मम्मी साहेब म्हणू लागते, मॅडम तुम्ही ना काही काळजी करू नका, मी या दोघांकडे लक्ष ठेवते. असं म्हटल्यानंतर ती देवयानी दिनकर आता तिथून निघून जाते. त्याच्या मागे मागे इकडे सगळेजणच आता जातात. सत्या पण तिथून जातो. आता मंजू पण तिथून जात असते. तर इकडे मम्मी साहेब मंजूला म्हणते, ए नेबळट तुझा ना फोन माझ्याकडे दे. असं म्हणून मम्मी साहेब आता मंजूकडे फोन मागते आणि मंजू पण आता काहीच बोलत नाही आणि आपला फोन देऊन टाकते. तर इकडे मम्मी साहेब म्हणते, ते सगळं लॉक वगैरे काढून द्यायचं, नाहीतर तुझा मोबाईल बाहेर फेकून देणार. तर आता मंजू सगळं लॉक वेक उघडते आणि मग मम्मी साहेबांकडे मोबाईल देते. त्यानंतर मंजू पण तिथून निघून जाते. तर आता पुढच्या सीनमध्ये आपण पाहतो, इकडे सत्या आपल्या रूममध्ये झोपलेला असतो आणि मंजू कवीच्या रूममध्ये झोपलेली असते. दोघांनाही एकमेकांच्या आठवणी येत असतात आणि त्यांना दोघांना झोप लागत नसते. तर सत्या आता एकदम जागेवरून उठतो आणि तो आता मनातल्या मनात म्हणू लागतो, आज पण ना मी माझ्या मनातलं वाघमाऱ्यांना सांगू शकलो नाही. असंच किती दिवस चालायचं, मी कधी त्यांना सांगायचं आणि त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मला कधी कळणार. आता त्याचा जीव कासावीस होत असतो, त्याला झोप लागत नसते. सत्या आता एक काम करतो, त्याच्या मोबाईलवरून तो मंजूला मेसेज करतो आणि वर गच्चीवर टेरेसवर भेटण्यासाठी बोलवतो. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. तर मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की मम्मी साहेबने मंजूचा मोबाईल काढून घेतलेला आहे आणि आता सत्याने मंजूला भेटण्यासाठी तिच्या मोबाईलवर मेसेज केलेला असतो. पण हा सगळा मेसेज आता मम्मी साहेबने पाहिलेला असतो. त्यामुळे मम्मी साहेबला आता खूप राग आलेला असतो आणि तीच आता टेरेसवर जाते आणि सत्या तेथे आलेला असतो. तर ती सत्याला आता जाब विचारू लागते. तर मम्मी साहेब आता सत्याला म्हणू लागते, मला माहिती आहे सत्या, तू तिला आता मेसेज करून बोलवलं आहेस, कारण हे मला कसं कळलं तुला माहिती आहे का, तिचा मोबाईल माझ्याकडे आहे आणि मी ना तुमची डाळ शिजू देणार नाही बघ. मी तुझ्या शब्दात तुला सांगते, तुमच्या दोघांचा ना कार्यक्रम मीच फिक्स करणार आहे. तर इकडे सत्याची बोलती आता बंद झालेली असते. चला तर मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. जर तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि अशाच तुमच्या आवडत्या मालिकेंचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.